विधानसभेची रणधुमाळी आणि प्रत्येक इच्छुकाची लढण्याची तयारी. पण कोण का आहे रिंगणात आणि काय आहे त्यांच्या मनात, जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. माझं वचन आणि माझी भूमिका या सदरात. नमस्कार. राज्यभर विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. कोणाची दुसरी तर कोणाची तिसरी यादी जाहीर झालेली आहे. काही जणांनी फॉर्म भरले तर काही जण फॉर्म भरण्यासाठी गर्दी जमवण्याच्या तयारीत आहेत. राज्याच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या चंदगड विधानसभा मतदारसंघात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. विद्यमान आमदार राजेश पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे, तर नुकतंच नंदाताई बाबुळकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. दुसरीकडे शिवाजीराव पाटील यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय. महाविकास आघाडीतल्या अंतर्गत बंडाळीतून एक समविचार आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यताही दाट आहे. ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या सध्याच्या असल्या तरी या खूप पूर्वी याच्या आधी एका नवख्या उमेदवारानं या चंदगड विधानसभेच्या आखाड्यात उतरून मी ही निवडणूक लढवणारच असा शड्डू ठोकला आहे. आज या शड्डूची आठवण काढायचं कारण असं आहे की त्या शड्डूचा आवाज मुंबईत मातोश्रीपासून ते शिवतीर्थपर्यंत, अजितदादांच्या देवगिरीपासून सिल्वर ओकपर्यंत आणि वर्षा बंगल्यापासून ते उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यापर्यंत आजही सगळीकडे घुमतो आहे. आणि तुम्हाला लक्षात आलं असेलच, म्हणजे एवढा दमदार उमेदवार कोण असेल तर ते आहेत आपले मानसिंग खोराटे साहेब. आपल्या स्टुडिओमध्ये ते आज उपस्थित आहेत. आपण केमिकल इंजिनियर आहात. ऊसाच्या पेरापेरातलं रसायनशास्त्र आणि साखरेच्या कणाकणातलं अर्थशास्त्र तुम्ही जाणता. तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून स्थान निर्माण केलं. परदेशात निर्यात होणाऱ्या साखरेत 15% अधिक साखर ही आपल्या कंपनीची आहे. मग एवढं सगळं स्थिर स्थावर असताना राजकारणात उडी करायचा निर्णय घेतला आहे. मग हा निर्णय नेमका का? नमस्कार. स्थिर स्थावर व्यक्तीनं राजकारणात का उतरू नये? अर्थातच मी तर म्हणेन स्थिर स्थावर व्यक्तीनेच राजकारणात उतरावं. कारण राजकारण हे नावासाठी राजकारण असतं, निवडून येण्यापर्यंत राजकारण असतं आणि त्याच्यानंतर ते समाजकारण असतं. समाजकारण करण्याचा ज्याचा वसा असेल, ज्याची इच्छा असेल, त्या प्रत्येकानं राजकारणात उतरावं असं मला वाटतं. अर्थात माझं शिक्षण किती झालं आहे, मी चांगला बिझनेस करतो, कारखाना चांगला चालवतो किंवा मी शेतकरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. राजकारणात उतरायचं म्हटलं तर समाजकारणाची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं राजकारणात उतरावं असं मला तरी वाटतंय आणि त्या अनुषंगानंच मी राजकारणात उतरलेलो आहे. मग हा नेमका राजकारणातला जो तुमचा प्रवास असणार आहे तो एका टप्प्यापर्यंत आहे की तुम्ही यात दीर्घकालीन राजकारण म्हणून याकडे बघता आहात? माझी राजकारण आणि समाजकारणाची डेफिनेशन थोड्याशा वेगळ्या आहेत. समाजकारण मी दीर्घकालीन बघत आहे, पण राजकारण माझं 1-2 टर्म, कारण मी थोडासा पाश्चात्य जी भागामध्ये राजकारणाची व्याख्या आहे ती फॉलो करणं मला जास्त आवडतं. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची एक मर्यादा असते, एक वय असतं. त्यानुसार एखाद दुसरा टर्म आमदारकी किंवा खासदारकी जी काय असेल ती भोगल्यानंतर खरं तर बाजूला व्हावं आणि नवीन रक्ताला, मग ते नवीन यंग असू देत किंवा तिथं येऊ पाहणारं नवीन व्यक्तिमत्व असू देत, त्याला वाव द्यावा. कारण आपली कधी जसं वय वाढेल तशी आपली कार्य करण्याची क्षमता सुद्धा कमी होत जाते. त्यामुळे नवीन रक्ताला कायम वाव दिला पाहिजे ह्या विचाराचा मी असल्यामुळं माझं राजकारण असेल हे जास्तीत जास्त 2 टर्मसाठी असेल, म्हणजे 5+5 10 वर्ष. समाजकारण मला जेवढं जमेल तेवढं अगदी श्वासाच्या शेवटच्या घटकेपर्यंत म्हटला तरी ते करण्याची माझी इच्छा आहे आणि ते करत आहे. निव्वळ समाजकारण याच हेतून तुम्ही राजकारणात येत आहात. तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आलेला आहात. देशातल्या बोटावर मोजण्याच्या या साखर उद्योगातल्या उद्योगपतींच्या मध्ये तुमची गणना होते. मग आता शौहरत तो बहुत कमाली अब थोडी, असं लाल दिव्याचं वगैरे आहे का, म्हणजे स्वप्न वगैरे आहे का यातून? लाल दिवा ह्या खूप दूरच्या गोष्टी आहेत. अजून मी नौका आहे, निवडून येणार, पुढं करणार, ह्या गोष्टी आहेत. आमदार म्हणून अगोदर लाल दिव्याला जाण्या अगोदर आमदार म्हणून जावं लागतं. सध्या तर माझा विचार आहे तो आमदारकीचा आहे. अर्थातच लाल दिवा बिवा ह्या पुढच्या गोष्टी सरकार ते विचार करणार आहे, कुणाला द्यायचा कुणाला नाही, कॅपॅसिटीज काय आहेत, अनुभव किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. मला लाल दिवा मिळो अथवा ना मिळो, समाजकारण करण्यासाठी जे काही करावं लागेल, मग ते विथ लाल दिवा विदाऊट लाल दिवा काय असेल ते करण्याची माझी कायम इच्छा असेल. आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे एक सुरुवातीला जो प्रश्नाची सुरुवात होती त्याला जर का उत्तर द्यायचं म्हटलं तर अगदी शेतकरी गरीब कुटुंबातून मी इथपर्यंत आलेलो आहे. तर स्वाभाविकच
आज पैसे असतील, शोहरत सुद्धा कमावलेलं आहे, नाव कमावलेलं आहे, सगळं कमावलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर कुठंतरी असतं की आपलं पोट भरल्यानंतर देवानं आपल्याला एवढं काही दिलेलं आहे. अर्थातच ह्याचा अर्थ असा आहे की समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागतो. ह्या हिशोबानं मी राजकारणात उतरत आहे. काहीतरी करायची इच्छा आहे आणि भागात बघत आहे आपल्या की पुष्कळशा गोष्टी ज्या करणं गरजेचं होतं, हे बरेच वर्षापूर्वी करण्याचं गरजेचं होतं, पण त्या झालेल्या नाहीत. त्या मला समोर दिसत आहेत आणि मी त्या करू शकतो. राजकारणाची जोड नसते वेळी सुद्धा मी केलेल्या आहेत, तर राजकारणाची जोड आली तर ती मोठ्या प्रमाणात करू शकतो. ह्या अनुषंगाने मी राजकारणात उतरत आहे. हालेवाडी सारख्या आजरा तालुक्यातल्या एका छोट्या गावातून तुम्ही आलात आणि या साखर उद्योगाकडे वळलात. खूप मोठे निर्यातदार म्हणून देशाला तुमची एक ओळख आहे या उद्योगामध्ये. ही ओळख निर्माण होण्यापर्यंतचा हा तुमचा उद्योग जगतातला प्रवास नेमका कसा होता? यात काही जन्म कुठं घ्यायचा आपल्या हातात नसतो आणि जिथं जन्म घेतला ते आपल्यासाठी सर्वोच्च स्थान असतं, सर्वात प्रेमळ स्थान असतं, सर्वात प्रेमळ आई वडील असतात. मी एका गरीब कुटुंबात जन्म घेतला, हालेवाडी या गावी घेतला. त्याचा मला आजही अभिमान आहे, कायम राहील. एक छोटंसं गाव आहे ते आजरा तालुक्यातलं. आई शेतकरी, वडील गिरणी कामगार. कारण शेती एवढी कमी होती, छोटी होती की त्याच्यामध्ये उदरनिर्वाह चालत नव्हता. त्यामुळं गिरणीमध्ये काम करण्यापलीकडे पर्याय नव्हता, कारण शिक्षण नव्हतं वडिलांचं झालेलं. गेले गिरणीत काम केला. इकडे गिरणी कामगारांचं तुम्हाला आयुष्य माहिती असेल की मुंबईत गेला की तो गिरणी कामगार असतो, घरी आला की तो शेतकरी, गावी आला की शेतकरी असतो. आई तर फुल टाइम शेतकरी. त्यामुळं ह्या शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळं आणि जीवनाची धडपड, त्याच्यासाठी काम हे केलंच पाहिजे. त्यामुळे आई वडिलांच्या सोबत राबून प्रत्येक जे कष्ट ते केले ते आम्ही केले, ते सगळं त्यांच्यासोबत करत 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 मी वर आलो. अर्थात तशा वातावरणात जन्मल्याचा मला खूप फायदा झाला. कष्ट काय असतात ते कळाले, किती कष्ट आपली माणसं करतात ते कळाली, त्याचं मोल काय मिळतं ते कळालं. त्याच्यामुळं मी प्रत्येक पायरी चढत गेलो. त्यात कदाचित तोच एक बॅकग्राऊंड असेल की ज्याच्यामुळे मी यशस्वी ठरत गेलो. शिकलो, शिक्षण चांगलं केलं. आईवडिलांनी जरी स्वतः शिकलेले नसले तरी त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं शिकण्यासाठी. इंजिनियर झालो, नोकरी केली. नोकरी सुद्धा मी म्हणजे अगदी पूर्णतः स्वतःला सामावून देऊन नोकरी केली. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मालकानं 3-4 ठिकाणी मी नोकरी केली. प्रत्येक मालकानं माझी पाठ थोपटली आणि त्याच्यानंतर बिझनेसमध्ये उतरलो. बिझनेसमध्ये उतरल्यानंतर स्वाभाविक आहे, फर्स्ट जनरेशन बिझनेस एंटरप्रेन्युअर, त्याच्यामुळं अडचणी येणं स्वाभाविक होतं. पण अडचणीवर मात देऊन काही केलं तरी कुठल्याही, माझं मुळातून एक स्वभाव आहे की कुठल्याही कामात उतरलं की ती कड गाठायची, कुठेही मध्ये सोडायचं नाही, कितीही त्रास होऊ दे. तसंच मला सुरुवातीला या एक्सपोर्ट्सच्या बिझनेसमध्ये उतरल्यावर, साखर निर्यातीच्या बिझनेसमध्ये उतरल्यावर त्रास म्हणण्यापेक्षा थोडेसे कष्ट जास्त घ्यावे लागले. लवकर त्याच्यामध्ये सफलता मिळाली नाही. जवळजवळ 1.5 वर्ष मी झगडत होतो आणि 1.5 वर्षानंतर मला पहिला जो ब्रेक मिळाला, मला जो पहिलं काम मिळालं, त्याच्यानंतर मग मात्र मी मागं वळून बघितलं नाही. आणि अर्थातच तन मन धन आपलं सगळं टाकलं की कुठं ना कुठं तरी सक्सेस हा वाट बघतच असतो. त्याप्रमाणे मला तो सक्सेस पण मिळाला आणि मी त्या धंद्यामध्ये अगदी चांगला, अगदी टॉपच्या 3-4 एक्सपोर्टर्समध्ये आज सुद्धा माझं नाव घेतलं जातं, साखर एक्सपोर्टर्समध्ये. आणि ते मी कायम ठेवलं. आणि ह्याच्यासाठी पुन्हा एकदा मी सांगेन, मला ती पूर्वाश्रमाची, जी माझे जिथं जन्म झाला आणि त्याच्यानंतर जे जे कष्ट घेत मी वर चढलो, हा जो बॅकग्राऊंड आहे, हा जो अनुभव आहे, हा मला खूप कामाला आला. तुम्ही ह्या व्यवसायातली सुरुवात जी होती ती साखर कारखानदारांच्याकडून ती साखर घेणं आणि ती निर्यात करणं, अशा पद्धतीचा तो व्यवसाय होता. आता मध्यंतरी तुम्ही खूप वर्ष बंद असलेला दौलत कारखाना जो तुम्ही स्वतः चालवायला घेतला, म्हणजे तुम्ही स्वतःच साखर निर्मिती करून तो एक्सपोर्ट करण्यामध्ये तुम्ही वळला. स्वतः साखर निर्मितीचा ज्यावेळी व्यवसायात तुम्ही उतरला, हा अनुभव कसा होता? तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळी दौलत कारखाना घेतला तो वेळेपर्यंत माझी परिस्थिती जी आहे ती अतिशय चांगली, अतिशय सुधारलेली होती. माझा एक्सपोर्टचा जो बिझनेस आहे तो भारतात टॉपच्या 1, 2, 3, 4 नंबरमध्ये असत होता, कायम असत होता, जो आजही आहे. तिथं तसं बघायला गेलं तर कारखानदारीच्या दृष्टीनं फार कमी असे त्रास किंवा कष्ट आहेत. हां, सुरुवात करणं कठीण आहे, पण एकदा तुम्ही त्यात गेला, एकदा तुमचं नाव झालं की त्याच्यानंतर काय फक्त एक फोन कॉल आहे. ऑर्डर म्हणजे एक फोन कॉल आहे. सुरुवातीला त्याच्यासाठी अनेक, मी सांगितल्याप्रमाणे 1.5 वर्ष 1 फिरत होतो. त्या 1.5 वर्षानंतर पहिली मला ऑर्डर मिळाली.
तर ती एक बाजू बघितली आणि दुसरी कारखानदारीची बाजू बघितली, तर ते पूर्णतः उलट आहे. इथं तुम्हाला कष्ट खूप घ्यायला लागतात, भयंकर अडचणी असतात, बरेच कारखान्याच्या टेक्निकल असू देत, बाहेरच्या असू देत, ह्या बऱ्याच असतात. हे सगळं मला माहित होतं, कारण माझा जो बिझनेस आहे हा साखर कारखान्याशी निगडीतच होता. त्याच्यामुळे साखर कारखानदारीला मी जवळून बघत होतो जोपर्यंत दौलत घेतला तोपर्यंत. दौलत कारखान्याच्या सुद्धा माझे संबंध खूप जुने आहेत. आमच्या घरामध्ये त्या कारखान्याचं सभासदत्व आहे, कारण पूर्वी ज्यावेळी दौलत कारखाना झाला त्यावेळी आजरा गडिंग्लज चंदगडमध्ये तो पहिला सगळा एकमेव कारखाना होता आणि त्यामुळे त्याचं सभासदत्व हे आजरा आणि गडिंग्लज मध्ये सुद्धा दिलं जात होतं. त्याप्रमाणे आमच्या घराचं सुद्धा सभासदत्व आहे तिथं. त्यामुळे तेव्हापासून म्हणजे कारखान्याच्या उभारणीपासून आमचा संबंध आहे म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर एक्सपोर्टच्या निमित्तानं, ट्रेडिंगच्या निमित्तानं, साखर खरेदी विक्रीच्या निमित्तानं सुद्धा दौलतचे संबंध आले होते. आणि मग मध्ये 2010 ते 2019 ज्यावेळी 9 वर्ष कारखाना बंद होता त्यावेळी मी जवळून बघितलं की तिथं हाल काय होत आहेत, शेतकऱ्यांचे हाल काय होतात, कामगारांचे हाल काय होत आहेत. अर्थात मला माझ्या आईवडिलांचे हाल आठवले, माझी सगळी पूर्वश्रमीचे आठवले. आणि तेव्हा मी विचार केला की मी आता सगळं कमवलेलं आहे बऱ्यापैकी, मला खरंच दौलतमध्ये यायची काही गरज नव्हती, दौलत घ्यायची सुद्धा काही गरज नव्हती. कारण आज सुद्धा आणि त्यावेळी सुद्धा जे दौलत आज आपल्याला मोठं वाटत असेल तर माझा त्याच्यापेक्षा 10 पट बिझनेस जो मोठा आहे तो कोल्हापूरला आहे, साखर शुगर एक्सपोर्ट इम्पोर्टचा. तरी पण दौलत घेतला कारण माझ्या आई वडील माझ्या समोर दिसत होते. ज्यावेळी मी तिथल्या शेतकऱ्यांना बघत होतो, त्यांचे ऊस कित्येक जणांचे जाळून नेले जात होते, कित्येक जणांचे उचललेच जात नव्हते, शेवटपर्यंत थांबावं लागत होतं, पेमेंट वेळेवर मिळत नव्हतं, अनंत अडचणी होत्या. मग अशा शेतकरी बंधूंना काहीतरी मदत झाली पाहिजे माझ्या रूपानं, ह्या अनुषंगाने मी दौलत घेतला. नाहीतर आज सुद्धा सांगतो मी, दौलतपेक्षा कितीतरी मोठा माझा बिझनेस कोल्हापूरला आहे, जो अत्यंत निवांतपणे करता येतो. आणि इथं आल्यावर अडचणी तुम्ही लोकांनी ऐकल्याच असतील, कित्येक मला आलेल्या आहेत. तर त्या अडचणी जरी असल्या तरी मला समाधान आहे की मी माझ्या शेतकरी बंधूंच्यासाठी काहीतरी करू शकलो, मी कर्मचाऱ्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो. आणि ह्याच अनुषंगानं मी तो दौलत कारखाना चालवायला घेतला. दौलत कारखाना साधारण 9 वर्ष बंद होता. मशिनरी तीच, त्यातले कामगारही तेच, यंत्रणा तीच, परिसरात पिकणारा ऊसही तोच. पण त्यावेळी तो बंद पडला, तुम्ही तो चालू केला, तो पूर्ण क्षमतेने आता चालू राहिला. आता तशीच अवस्था बाकीच्या इतर सहकारातल्या कारखान्यांची तीच आहे. गडिंग्लजचं उदाहरण घ्या, आजऱ्याचं घ्या. ज्यावेळी आजऱ्याचा कारखाना रेणुका शुगरने घेतला त्यावेळी तो व्यवस्थित चालला, गडिंग्लजचा कारखाना ब्रिसने घेतला त्यावेळी तो व्यवस्थित चालला 8 वर्ष. मग सहकारात कारखाना डबघायला येतो आणि खाजगी कंपनीकडे व्यवस्थित चालू लागतो, याच्या पाठीमागे गौड बंगाल काय असू शकतं? मी असं म्हणणार नाही की सहकारात डबघाईला येतो आणि खाजगीत व्यवस्थित चालतो. होय, बरीचशी उदाहरणं तशी आहेत, मी ते पण अमान्य करत नाही. पण सहकारात सुद्धा कित्येक कारखाने मी तुम्हाला दाखवेन की जे चांगले चाललेले आहेत. उदाहरण तुम्ही कागल घ्या किंवा राजाराम बापू घ्या, वाळव्याचे असतील, बरेच आहेत, जवाहर घ्या, दत्त शिरोळ घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे की कारखाना कसा चालवला जातो, मग तो सहकारात असू देत किंवा खाजगी असू देत. खाजगी 100% चांगले चालतात, सगळेच चांगले चालतात. आता तुम्ही म्हटलं त्या ह्याच्यात मी सांगेन तुम्हाला, सहकारातले मॅक्झिमम कारखाने डबघाईला आलेले आहेत, क्वचितच चांगले चालत आहेत. उलट खाजगीतले साखर कारखाने म्हटलं सगळी चांगली चालत आहे. ह्याच्यामध्ये मूळ उद्देश असा आहे की जे खराब कारखाने चालतात त्यांच्याविषयी मी चालेल, सहकारातले, की सहकारामध्ये जे चेअरमन असतात, तो मेन किंवा डायरेक्टर बॉडी असते, ती सगळे कारखाना चालवण्याची जबाबदारी असते. त्या डायरेक्टर बॉडीची लायबिलिटी म्हटलं किंवा ॲसेट म्हटलं, काही म्हणा तुम्ही त्याला, हा 10,000 रुपयाचा एक शेअर असतो. तो चांगला चालला किंवा नाही चालला तर त्याचं पर्सनल नुकसान, चांगला चालावा सगळ्यांनाच वाटत असतो, पण त्यांचं पर्सनल नुकसान हे 10,000 रुपये असतं. आज मी जर का दौलतचं म्हटलं, आज माझं जर का मी दौलत चांगला चालवला नाही तर माझं नुकसान आज 200 कोटीचं आहे. म्हणजे घरदार सगळं लावलेलं असतं. त्यामुळं काहीही करून मी माझं म्हणणार नाही, प्रत्येक प्रायव्हेट कारखानदाराला हे तोच कारखाना चांगला चालला तरच त्याचंच व्यवस्थित गडी बसू शकते, नाहीतर घरदार सुद्धा विकायला लागतं, अशी परिस्थिती येते. त्यामुळं तो चांगला चालतो. हा झाला पहिला एक दृष्टिकोन. आता त्या दृष्टिकोनामुळं सगळे प्रायव्हेट कारखानदार हे आपलं तन मन धन सगळं अर्पण करतात, प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे बघतात. मग ते टेक्निकल असू देत, सेल्स असू देत, कुठलीही असू देत, मार्केटिंग असू देत, परचेसेस असू देत, शेती असू देत, प्रत्येक तुम्ही प्रायव्हेट कारखानदार बैठलात तर तो प्रत्येक गोष्ट अगदी निरखत असतो आणि त्याप्रमाणे त्या ह्याच्यात स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन काम करत असतो. ते थोडंफार कोऑपरेटिव्ह कारखानदारीत नाही मिळत तुम्हाला, सहकार कारखानदारीत नाही मिळत. अर्थात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा
काही असे इश्यूज आहेत की प्रायव्हेट कारखानदार हा मालक असतो, तो स्वतः काही डिसिजन घेऊ शकतो. सहकारी कारखानदारांना थोडेसे लिमिट्स आहेत की स्वतः डिसिजन घेतलं की त्याला भीती असते, कुठंतरी डिसिजन उलटं केलं, काहीतरी मी आज साखर विकली, उद्या जर का रेट वाढला तर मला बाकीचे विचारतील. त्यामुळे ते थोडेसे निर्बंध असतात, ते त्यांना थोडा हात आकडता घ्यावे लागतात किंवा थोडंसं मनावर थोडासा कंट्रोल ठेवावा लागतो की बाबा हे डिसिजन मी घेऊ की नको. ते प्रायव्हेट कारखानदारांना एवढं प्रॉब्लेम नसतं. फायदा झाला तरी माझा आहे, नुकसान झाला तरी माझा आहे, मला विचारणारं कोण नाही. थोडक्यात त्याचा अर्थच असा आहे की इथं व्यवसाय म्हणून पाहिला जातो आणि तिथं सहकारामध्ये फक्त एक राजकारणापुरता त्याचा वापर होतो, असंही असेल. तसंच आहे. मी हे करेन तुम्हाला, मी तो प्रश्न पूर्ण करणार होतो, उत्तर पूर्ण करणार होतो. दुसरा भाग तो तसाच आहे. जे आता हे मी प्रायव्हेट बाजूला काढतो, प्रायव्हेट हे कारखाने, प्रायव्हेट मध्ये सुद्धा तुम्ही म्हटलं तर बरेचसे राजकारणी लोक आहेत. तुम्ही कित्येक आमदार घ्या, इथंच घ्या, तुम्ही मुश्रीफ साहेबांचं बघा, प्रायव्हेट कारखाना आहे. तुम्ही कर्नाटकात जावा, प्रायव्हेट कारखान्याचा चेअरमन जो आहे तो आमदार आहे, मंत्री आहे. त्यामुळं प्रायव्हेट कारखानदारांनी राजकारण केलं तर ते दोन्हीमध्ये सक्सेसफुल होतात. पण कोऑपरेटिव्ह कारखानदारीमध्ये काय येतं तुम्हाला सांगतो, ज्यांनी चांगले चालवलेत कारखाने त्यांनी राजकारण केलं ते दोन्हीकडे सक्सेसफुल आहे. पण जे चांगले चालवू शकले नाहीत त्यांचा प्रॉब्लेम असा आलेला आहे की त्या कारखान्याचा त्यांनी पूर्णतः वापर राजकारणासाठी केलेला आहे. आणि ज्यावेळी एखाद्या संस्थेचा, मी सगळ्या कारखान्यांनीच म्हणणार नाही, एखाद्या संस्थेचा तुम्ही पूर्ण वापर आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी केला तर ती संस्था डबघाईत येणार. आणि तसं न करता कारखान्याला व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही ठेवा आणि तुमचं राजकारण करा. असे मी कित्येक उदाहरण देऊ शकतो तुम्हाला की जे राजकारणात सुद्धा हे आहेत, सक्सेसफुल आहेत, आणखीन व्यवसायात सुद्धा सक्सेसफुल आहेत. मग ते प्रायव्हेट पण असू देत किंवा कॉपरेटिव्ह पण असू देत. त्यामुळे प्रायव्हेट मधलं मुश्रीफ साहेब घ्या, कारखानदारी सक्सेसफुल आहेत, राजकारणात सक्सेसफुल आहेत. जयंत पाटील साहेब घ्या, कारखानदारी सक्सेसफुल आहेत, राजकारणात सक्सेसफुल आहेत. आता हे मी 2 उदाहरण दिली, एकाची प्रायव्हेट आहे, एकाची कॉपरेटिव्ह आहे. तुम्ही कर्नाटकमध्ये जा, मुरगेश निराणे असू देत, कोरे असू देत, जारकीहोळी असू देत, तुमचे हे आपले इथले कट्टी असू देत, सगळे दोन्हीकडे यशस्वी आहेत. हा, जिथं जिथं कारखानदारीचा पूर्ण उपयोग झालेला आहे राजकारणासाठी, उदाहरण दौलतच मी देतो तुम्हाला, असे बरेच कारखाने आहेत, तिथं त्या कारखान्याची वाताहत झालेली आहे. त्यामुळं कारखानदारी आणि राजकारण हे मिक्स न करता दोन्ही गोष्टी केल्या तर 100% चालू शकतात आणि उलट त्या फायद्याच्या होतात. तुम्ही सगळे जे मी उदाहरण दिली ते काढलात तर जिथं जिथं राजकारणाची जोड कारखान्याला मिळाली आहे त्या कारखान्यांची भरभराट झालेली आहे, ज्यांनी व्यवस्थित त्या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या. आणि मी पण तुम्हाला गॅरंटी देतो की मी सुद्धा राजकारणात गेलो तरी मी हे दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवणार आहे. गेलोच मी, आता उद्या निवडून होतो, या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवणार. एक व्यवसायाच्या प्रमाणे कारखाना चालणार आहे आणि राजकारण हे समाजकारणाच्या दृष्टीने राजकारण चालणार, आणि 2 वेगळ्या गोष्टी ठेवल्या त्याप्रमाणे इतर जे सक्सेसफुल झाले तसे मी दोन्ही याच्यात सक्सेसफुल होऊन दाखवेन याची मला खात्री आहे. व्यवसाय म्हणून जरी तुम्ही कारखाना चालवत असला तरी त्यामुळं दौलतवर अवलंबून असणाऱ्या कित्येक कुटुंबाचं परत पुनर्जीवन झालं. तोडणी ओढणी वाहतूकदार असतील, ऊस उत्पादक शेतकरी असतील, कारखान्याचे कामगार असतील, या सगळ्यांच्या हाताला परत काम मिळालं. हाच तुमच्या राजकारणात उतरण्याचा पाया आहे का? 100%. कारण जोड मिळणारच. उलट मी म्हणतो, मी राजकारणात जर का आलो आणि मी उद्या आमदार निवडून आलो, ह्या कारखान्याची भरभराट होईल, कॅपॅसिटी वाढेल, पुष्कळ ज्या काही अडचणी येतात त्या सगळ्या कमी होतील. मला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्या कारखान्याच्या एनहान्समेंट, मग ती कॅपॅसिटीमध्ये असू देत, उत्पादन क्षमतेत असू देत, विक्रीमध्ये असो, कशात सगळ्याला मला एक मोठं पाठबळ मिळेल. कारखाना चांगला चालवला तर त्याला राजकारणाची जोड मिळाली तर 100% त्या कारखान्याची भरभराटच होते. हे तुम्ही इतर कारखान्यांच्याकडे बघून तुम्ही लक्षात आणू शकताय. त्याच्यामुळे त्याला काही धोका निर्माण होणार नाही. हे उगाच वावड्या उठवल्या जातात की बाबा इकडं जर का घुसलं तर तिकडं काहीतरी लक्ष, कधीच नाही. तुम्हाला किती उदाहरणं देऊ, जी तळात डबघाईत चाललेत, ती राजकारणात असू देत नसू देत, कॉपरेटिव्ह संस्था मी सांगतो त्या डबघाईतच चाललेत. आणि ज्या फळफळत चाललेल्या आहेत ते राजकारणात असू देत नसू देत, त्या फळफळतच चाललेल्या आहेत, त्या चांगलंच होत चाललेलं आहे त्याचं. त्यामुळे राजकारणाची जोड जर का व्यवसायाला मिळाली तर तो व्यवसाय अत्यंत उच्चतम उंची गाठू शकतो. मी आज एक उंची गाठलेलीच आहे, पण मला माहित आहे जर का मी राजकारणात आता उतरल्यावर आमदार जर का झालो तर ह्या उंचीपेक्षाही कितीतरी उंची गाठू शकेन आणि या दौलतला आज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी उंचीवर नेऊ शकेन. माझं तर स्वप्न आहे की दौलतला 1 नंबर करायचं. मी आमदार झालो तर माझ्यासाठी ते आणखीन सोपं होणार आहे.
एक तर निसर्ग संपन्न तालुका आहे चंदगड, पर्यटनाच्या दृष्टीनं करता येतं बरंचसं काही. या सगळ्या अनुषंगानं तुमचं विजन काय आहे चंदगड मतदारसंघामध्ये? अर्थात तुम्हाला सांगेन मी, राजकारणात उतरण्याची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे इथली आजची परिस्थिती. पुन्हा मी तेच सांगेन की मी अनुभवलेलं आहे. मी स्वतः अगदी गरीब कुटुंबातून आल्यामुळं एक नोकरी नसली तर काय हालत होते. आपल्या ह्या मतदारसंघामध्ये नोकरी किंवा उपजीविकेसाठी शेती सोडून वेगळं काहीतरी करावं हे आजपर्यंत कोणी केलेलंच नाही. मागच्या काही वर्षातलं तरी मी बोलेन तुम्हाला, मागच्या 5, 10, 15, 20 वर्षातलं कुणीही काही केलेलं नाही. हे करण्यासाठी सगळ्यात जास्त गरज असते ती उद्योगांची. उद्योग नवीन यावेत ह्याच्याकडे कुणीही भर दिलेला नाही. अर्थात आपल्या जवळच तुम्ही गेलात तर कागलमध्ये भर दिला गेलेला आहे. इथं आपण हायवेला गेलो तर त्या हिटणीच्या माळावर फॅक्टरी आलेल्या आहेत, दड्डीच्या माळावर फॅक्टरी आलेल्या आहेत. पुन्हा मुंबई तर काय तुम्ही विचारूच नका. पण आजरा गडिंग्लज चंदगडमध्ये एकही फॅक्टरी आलेली नाही. उलट होत्या त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. उदाहरण कारखानेच घ्या. चंदगडमधले शिनोळी MIDC घ्या, निम्मे कारखाने बंद आहेत. त्याच्यातले साखर कारखाने, आज आमच्या भागातले 3 कारखाने आजरा गडिंग्लज चंदगड, तिन्ही पूर्णतः म्हणजे अगदी बंद व्हायच्या मार्गावर आलेले आहेत. अर्थात आम्ही तो घेतला दौलत आणि चालू केलाय, आज तो चांगला चाललेला आहे. पण त्याची परिस्थिती काय होती तुम्हाला माहित आहे. तशीच परिस्थिती आज गडिंग्लजची आलेली आहे. आजरा तर KDCCच्या सलाईनवर चाललेला आहे. ते सलाईन कधी बँकेनं काढून घेतलं, कारण बँकेला सुद्धा लिमिट्स असतात. कितपत आपण कर्ज पुरवठा करायचा, एक दिवस तो पण बंद झाला की त्याची पण तीच परिस्थिती होईल. तर हे का? तर अर्थातच हे निष्क्रियतेमुळे होतं, राजकीय व्यक्तींच्या निष्क्रियतेमुळे होतं. आणि त्याला कुठंतरी चांगल्या व्यक्तींची जर का राजकारणात एंट्री झाली तर ही निष्क्रियता दूर होण्यामध्ये मदत होऊ शकते. आणि त्या अनुषंगानं मी राजकारणात उतरलेलो आहे, जेणेकरून इथं उद्योग आणायचे. उद्योग म्हणजे काय, बऱ्याच प्रकारचे उद्योग. हॉटेल व्यवसाय हा सुद्धा एक उद्योग आहे. आपला निसर्ग संपन्न भाग आहे. एवढा निसर्ग संपन्न भाग आहे की कदाचित आपल्या एवढा निसर्ग संपन्न तालुका किंवा भाग म्हणा, आजरा आणि चंदगडचा जर का भाग बघितला डोंगराच्या वरचा, तर असा कुठंही मी अख्ख्या महाराष्ट्र, मी तर जग फिरलोय. मी म्हणेन जगात एवढं सुंदर कुठलं मिळालं नाही. पण जगाचं सोडून द्या, मी महाराष्ट्राचंच बोलेन तर महाराष्ट्रात एवढा निसर्ग संपन्न तालुका किंवा भाग कुठलाही नाही आहे. आणि त्या अनुषंगानं इथं काही झालेलं नाही. इथं हॉटेल इंडस्ट्री येऊ शकते, इथं उद्योग येऊ शकतात. उद्योगांना काय गरज असते? 3 गोष्टींची गरज असते. एक जागा, एक पाणी आणि एक वीज. या तिन्ही गोष्टी आपल्याकडे भरमसाठ आहेत. जागा स्वस्त आहे, पाणी मुबलक आहे, वीज सगळीकडेच आहे. मग पुन्हा मुंबईच्या हिटणीच्या माळावर पाणी नाही, तिथं ते उद्योग येतात. मग आपल्या इथं काय येत नाहीत. इथं निष्क्रियता, कुणी ह्याच्या बाबतीत प्रयत्न केलेले नाहीत. मी एक उद्योजक आहे, एक इंजिनियर आहे. माझा पूर्ण फोकस आहे तो उद्योगांच्यावर आहे. मग ते कुठल्याही रूपानं असू दे. निसर्ग संपन्न भाग आहे, हॉटेल इंडस्ट्री येऊ शकते. आणि हे प्रत्येक गोष्ट आली तर त्याला रिलेटेड किती गोष्टी येतात सांगतो तुम्हाला. हॉस्पिटल्स आपल्या इथं मोठी मोठी नाही आहेत. खाजगी हॉस्पिटल्स आहेत, ती पण काही एवढी मोठी नाहीत. मोठी मोठी हॉस्पिटल्स येऊ शकतात. हॉस्पिटल आलं की अल्टिमेटली त्याला रिलेटेड कॉलेजेस येऊ शकतात. मग ते BAMS असेल, MBBS असेल किंवा आणखीन कुठले तरी मेडिकल क्षेत्रातले असेल, नर्सिंग असतील. उद्योग आले तर त्याला इंजिनिअरिंग कॉलेज, डिप्लोमा कॉलेज, ITI हे ते सगळे येऊ शकतंय. टुरिझम इंडस्ट्री आली, पर्यटन आलं तर त्याला हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस, कॅटरिंग कॉलेजेस येऊ शकतात. म्हणजे कित्येक गोष्टी जोडलेल्या आहेत. उद्योगातून जो रोजगार मिळतो ते मिळतो, शिक्षण संस्थेतून शिक्षण पण मिळतं, प्लस रोजगार पण उपलब्ध होतो. पण ह्याच्या बाबतीत अजिबात कुणीही विचार केलेला नाही. आणि आपल्या इथं एवढी भयंकर बेरोजगारी वाढलेली आहे की आज मी बघतो, जेव्हा मी आज फिरतो या सगळ्या भागामध्ये, आपल्या इथली BA, BCom, BSc झालेली मुलं ऊस तोडायला जातात. ऊस तोडायला जाणं काय मी वाईट काम म्हणत नाही, पण त्यांचं खरं तर कुठलं तरी आणखीन जरा वरचं काम मिळावं अशी इच्छा असते, आईवडिलांची इच्छा असते. पण नोकरीच कुठं मिळत नाही तर काय करणार आहे? मग त्या नोकऱ्या इथं उपलब्ध केल्या पाहिजेत. आणि त्या अनुषंगानं मी इलेक्शन करतो. आता महाविकास आघाडी, महायुती यांचं जागा वाटप आपल्या मतदारसंघापुरतं तरी फिक्स आहे. तिसऱ्या आघाडीची शक्यता कितपत आहे? तुम्ही अपक्ष हाच अजेंडा असणार आहे का? एखादी तिसरी आघाडी अस्तित्वात आली राज्यभरात तर तिकडे ओढा असेल? मला माझी कामं करून घ्यायची आहेत. मला जे सपोर्ट करणारे असतील आणि जे सपोर्ट करणार नसतील सुद्धा, कारण निवडून आल्यानंतर सगळा मतदारसंघ हा माझा असतो. तो मला मतं दिलेल्यांचा फक्त माझा नसतो.
तर त्या अनुषंगानं सर्वांगीण विकास करायचा. आजच्या घडीला वरचं राजकारण बघितलं तर पक्षभिक्ष काही आयडिओलॉजीज कोणालाही राहिलेले नाही, त्याच्यामुळे पक्षाविषयी न बोललेलं बरं. दुसरं भाग, एक पक्षाला तर दुसरा आज विरोधक म्हणून बघितला नाही जात तर शत्रू म्हणून बघितला जातो, किंवा दुसरा पक्षाला तरी तो पहिल्या पक्षाला शत्रू म्हणून बघतो, एकमेकाची कामं करत नाही. त्यापेक्षा अपक्ष निवडून येणं आणि आपली कामं करून घेणं एवढाच एक माझा उद्देश आहे. त्यामुळं मी तिसरी आघाडी, पहिली आघाडी, दुसरी आघाडी, मला त्याच्यामध्ये मी अजिबात फंदात पडत नाही. मी अपक्ष उतरायचं सुरुवाती पहिल्या दिवसापासून ठरवलंय आणि आज सुद्धा मी त्याच्यावरच ठाम आहे. मी अपक्ष म्हणूनच उतरणार आहे आणि अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहे. अपक्ष म्हणून लढवताना मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल, किंवा मतदारांना तुम्ही कसं आश्वस्त कराल की बाबा मी तुमच्यासाठी हे करू शकतो? मतदारांना आव्हान हे माझी हिस्ट्रीच सांगणार आहे की माझी मतदारांना कसं आव्हान करतो आणि काय आव्हान करणार आहे. सगळ्यात अगोदर म्हणजे मी अगदी गरीब हालेवाडी आजरा तालुक्यातलं गाव, अतिशय गरीब पेच्यातून जन्मून आलेलो आहे. वर कष्ट काय घेतलेल्या ते एक एक पायरी कसं वर चढलेलो आहे आणि कसं बिझनेस केला आणि कसं दौलत चालवायला लागली. जर का एक गरीब कुटुंबातली व्यक्ती एक कारखाना चालवायला घेऊन आणखीन 2 कारखाने आम्ही विकत पण घेतलेले आहेत, म्हणजे 3 कारखान्यांचा मालक जवळजवळ होऊ शकते, चालक आणि मालक, तर अर्थातच हे बरेच जण असे होऊ शकतात. ठीक आहे, एवढ्या मोठ्या स्तरावर कोणीतरी गेलं तर ठीक आहे, नाहीतरी छोट्या मोठ्या स्तरावर का असो ना ही अशी प्रगती होऊ शकते. आणि ती प्रगती करण्यासाठी मी माझा पूर्ण अनुभव पूर्णतः कामाला लावणार. आणि मग माझ्या मतदारांना आव्हान हेच असणार आहे की मला इथं योग्य सुविधा हॉस्पिटलायझेशनच्या असू देत, शिक्षणाच्या असू देत, नोकरीच्या असू देत, ह्या सगळ्या मेन बेसिक सुविधा आहेत, ह्या सगळ्या आणायच्या आहेत. त्याच्यासाठी माझा एक्सपिरियन्स कामाला येणार आहे. मी हे सगळं केलेलं आहे, शून्यातून मी विश्व निर्माण केलेलं आहे. तर हे करतेवेळी ज्या ज्या आलेल्या अडीअडचणी आहेत त्यांच्यावर कशी मात केली जाऊ शकते आणि ती मात कशी करता येईल ह्याचं मी त्यांना उदाहरण देऊन, माझा एक्सपिरियन्स सांगून त्यांना ह्या सर्व गोष्टींसाठी प्रवृत्त करणार आहे. तुम्ही करा, माझा हातभार तुम्हाला कायम असेल. आता दौलतच्या अनुषंगानं मी एक 500,000 नोकऱ्या लावल्या. गेल्या वर्षी मी एक नोकरी मेळावा घेतला होता. अर्थात हे सरकारचं काम आहे नोकरी मेळावा घेणं, आमदारांचं काम आहे नोकरी मेळावा घेणं, पण ते कोणाला सुचलं नाही. आम्हाला सुचलं कारण का आमच्याकडे सारखे शेतकरी येत होते नोकरी लावा आमच्या मुलाला म्हणून, पण मुळातच नोकर भरती एवढी दौलतमध्ये असल्यामुळे मी घेऊ शकत नव्हतो. मग काहीतरी केलं पाहिजे. माझ्या शेतकरी हा मी केंद्रबिंदू मानून जर का दौलत घेतलाय तर नुसतं दौलत चालवणं हे नाही आहे, तर शेतकऱ्यांच्या आणखीन पण काही हे असतील, कमी असतील तर त्या पण त्रुटी दूर केल्या पाहिजेत. तर मग त्यांना नोकरी लावायची, काय करायचं, माझ्याकडे नोकरीला घेता येत नाही. म्हणून मी माझे बरेचसे मित्र आहेत पुन्हा मुंबई इकडं तिकडं उद्योजक आहेत, आज त्यांना सांगितलं तुमची माणसं पाठवा इथं इंटरव्ह्यू घ्यायला. HR डिपार्टमेंटची माणसं आले, इंटरव्ह्यू घेतला. 1,000 मुलांना मी नोकरी लावली गेल्या वर्षी. ही सगळी कामं आमदारांची आहेत. त्यांना कुणाला ते सुचलं नाही, ते मी केलं. आणि हा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी मला कळून आलं की मला 7,000 ऍप्लिकेशन्स आले होते त्या भागातनं. आणि मग ज्यावेळी आजरा गडिंगलज चंदगड या भागाचा अभ्यास केला तर त्यावेळी आम्हाला समजलं की 1 लाखापेक्षा जास्त बेरोजगार आपल्या इकडे, सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत. आता बेरोजगारीता ही खूप धोकादायक असते. हे सरकारला कळायला पाहिजे, आमदारांना कळायला पाहिजे. कारण युवक जर का जास्त वेळ बेरोजगार राहिला तर वाईट कामांना, वाईट धंद्यांना किंवा व्यसनाधीन होतो. तर हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. तर इथं कोणत्याही परिस्थितीत रोजगार निर्माण केले पाहिजेत. रोजगार निर्माण करणं म्हणजे इथं इंडस्ट्री आली पाहिजे, उद्योगाला. हा जो कुणीही विचार केलेला नाही तो विचार मी केलेला आहे. आजच्या घडीला सगळेजण म्हणतात की रोजगार आणणार, हे आणणार, ते आणणार. आजपर्यंत का आणला नाही मला माहित नाही. आजपर्यंत आणला पाहिजे होता, पण मी तो आणलेला आहे. मी एक बंद असलेला कारखाना चालू करून दाखवलेला आहे. परत इतर लोकांना आणखी बाहेर रोजगार लावून दिलेला आहे. आज मला माझ्या भागात रोजगार आणून द्यायचा आहे. माझ्या भागात का रोजगार आणून द्यायचा आहे? कारण आपल्या इथं जे शेतकरी आहेत ना ते छोटे मोठे शेतकरी आहेत. शेतीवर ते जगू शकतात पण प्रगती होऊ शकत नाही त्यांची. प्रत्येकाचं काहीतरी एखादं घर बांधा, एखादं शिक्षण चांगलं मुलाला होऊ देत, असं तसं मोठ्या स्वप्न असतात, पण ते फक्त शेतीवर पूर्ण होत नाहीत. इथं उद्योग आल्याशिवाय रोजगार मिळू शकत नाही. आणि ती स्वप्न पूर्ण करायची म्हटली प्रत्येक कुटुंबाला तर अर्थातच त्याला कसला तरी जोड नोकरी किंवा जोड धंद्याची गरज असते. माझं स्वप्न एक आहे या इलेक्शनमध्ये उतरण्याचं की प्रत्येक कुटुंब सुखी करायचं. आणि सुखी कुटुंबाचं माझं धोरण असं आहे की प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला एकतर नोकरी किंवा जोडधंदा कुठला ना कुठला तरी मिळवून द्यायचा. आणि तो कसा होतोय
तर त्याच्या मागचं कॅल्क्युलेशन म्हणजे इथं मोठे धंदे आणायचे, उद्योगधंदे आणायचे. मग ते मोठे हॉटेल्स असू देत, मोठे उद्योगधंदे असू देत, मोठे कॉलेजेस असू देत, मोठे सगळं काही मला करायचं तर मोठ्या प्रमाणात करायचं आहे. कारण मोठ्या प्रमाणात ज्यावेळी आम्ही करतो तर ऑटोमॅटिकली त्याला रिलेटेड, जसं मी तुम्हाला सांगितलं, मोठी इंडस्ट्री आली, कॉलेजेस आले, त्याचा स्टाफ आला, सगळ्या नोकऱ्या आल्या, पिऊन पासून नोकऱ्या सगळ्या आल्या. त्याच्यानंतर तुमचं मोठी इंडस्ट्री आली, तर इंडस्ट्रीला ज्यावेळी येते ना त्यावेळी आपसुकच काही डायरेक्ट रोजगार सोडून इनडायरेक्ट रोजगार पण पैदा करतो. उदाहरण मी तुम्हाला दौलतचं देतो. दौलत बंद होता, ती हलकर्णी जो फाटा आहे तो पूर्ण बंद झाला होता. जसा चालू झाला तिथं 100-150 दुकानं चालू झाली, ते 100-150 मालक नवीन पैदा झाले, ते 100-150 मालक कदाचित 100-150 नोकरांना कामाला ठेवलेला असेल. म्हणजे इनडायरेक्ट रोजगार. हे तर फक्त तुम्हाला व्यापाराचं सांगितलं, त्याच्याला रिलेटेड बऱ्याचशा छोट्या छोट्या इंडस्ट्रीज असतात. उदाहरणार्थ आपण प्रत्येक गावात बघितला एक छोटासा एक कोणतरी मुलगा इलेक्ट्रिशियन झालेला असतो, तो रिवाइंडिंग करत असतो. उद्योगधंदा आला की त्याला रिवाइंडिंगचं काम मिळालं, मशिनिंगची कामं मिळाली. एका मोठ्या उद्योगधंद्यावर जर का 1000 माणसं तिथं कामाला लागत असतील तर 1000 पेक्षा जास्त इनडायरेक्ट माणसं तिथं कामाला लागतात. म्हणून मला मोठे रोजगार आणायचे आहेत, मोठे उद्योग आणायचे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ते मी करू शकणार कारण मी ते करून दाखवलेलं आहे. ती इच्छाशक्ती माझ्यात आहे, ते माझ्या मनगटात बळ आहे. आणि ह्या जोरावर मी जर का दौलत कारखाना जो कोणीही चालू शकलं नाही, 9 वर्षात बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, कोणीही चालू शकलं नाही, तो मी चालवून नाही आज पळवून दाखवतोय. आज तो कारखाना महाराष्ट्रातल्या टॉप 5 कारखान्यापैकी 3 नंबरचा कारखाना आहे पेमेंट देण्यामध्ये. ज्या दौलतचं पेमेंट पूर्वी ऊस गाठला की काहीच मिळत नाही म्हटलं जात होतं, तो टॉप मध्ये मी नेऊन ठेवलेला आहे. आणि हे फक्त मी माझ्या क्षमतेवर ठेवलेलं आहे, एक पर्सनल कॅपॅसिटीवर, एक वैयक्तिक क्षमतेवर नेऊन ठेवलेला आहे. तर अर्थात विचार करा, जर का मला राजकीय पाठबळ मिळालं तर कदाचित असे 50 दौलत सारखे कारखाने मी उभा करू शकेन. आणि त्या अनुषंगानं मला जे आवाहन करायचं आहे माझ्या मतदार बंधूंना, मला प्रत्येक कुटुंब सुखी बनवायचं आहे. आणि ते कुटुंब सुखी कसं बनवायचं ते मी मला आताच सांगितलं. हे जे आव्हान आहे हे लोकांच्या पर्यंत नक्कीच पोहोचलं असेल, तुम्ही पोहोचवायच्या आधीच कळले असेल, कारण आता दौलत तुम्ही जेवढ्या ताकदीने चालवता ते लोकांनी बघितलंय आणि त्याचं पाठबळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. धन्यवाद.